साई संस्थान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान सभासदांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या 8 वर्षांमध्ये सभासदांच्या भल्याचे निर्णय घेतल्याने पुन्हा साई हनुमान पॅनलच विजयी होईल अशी खात्री पॅनलचे प्रमुख राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली। पॅनलचे सर्व उमेदवार यांनी जोरदार प्रचार सुरू केला असून साई संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये जात सभासदांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन मतदानाचं आवाहन केले। याप्रसंगी उमेदवार रवींद्र अंत्रे, बापूसाहेब कोते, भानुदास कोते, गोकुळ डांगे, अशोक वाघ, बाळासाहेब सुपेकर, अंजली तांबे, प्रतिभा भराड, कैलास जेजूरकर, विनोद कांदळकर आणि देवानंद शेजवळ उपस्थित होते। 10 लाखांची कर्ज मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढवणार असून 25,000पर्यंतचे बिनव्याजी कर्ज पुरवठा, अर्धवट इमारतीचे काम पूर्ण करू असं आश्वासन जगतापांनी यावेळी सभासदांना दिलं। श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या 2017-2022च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये साई हनुमान पॅनलचे जे आम्ही उमेदवार या ठिकाणी ही निवडणूक लढत आहे। ही निवडणूक नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, मी राजेंद्र जगताप आमच्या नेतृत्वाखाली हा साई हनुमान पॅनल आम्ही उभा केलेला आहे। या पॅनलचे आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही विभागावाईज घरवाईज जाऊन प्रत्येक सन्माननीय सभासदांना जाऊन मतदान आम्हाला करण्याचे आवाहन केलेले आहे। आणि एकूण आम्ही जो प्रचार केला त्या प्रचारामध्ये जो सभासदांचा प्रतिसाद आम्हाला एकदम उत्तम प्रकारे मिळालेला आहे। या उत्तम प्रकारे मिळत असताना मी 2009 मध्ये या संस्थेची निवडणूक पहिल्यांदा जिंकल्यानंतर संस्थेचा चेअरमन म्हणून गेले 8 वर्ष कामकाज करीत असताना सभासदांना विविध सेवा व सुविधा देण्याचे काम या आम्ही केलेले आहे। त्याचप्रमाणे सभासदांना सेवा सुविधा देत असताना येणाऱ्या सर्व साई भक्तांना संस्थेमार्फत मोफत मोबाईल असो, मोफत क्लोकरूम असेल किंवा चप्पल स्टँड असेल, विविध सेवा व सुविधा देण्याचे काम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे। या संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब असताना 2009च्या निवडणुकीमध्ये सर्व सभासदांनी आम्हाला भरभरून मतदान केल्यानंतर या सभासदांसाठी आम्ही पहिले 5 लाख रुपयाची कर्जाची मर्यादा 50,000वरून 5 लाख रुपये केले। त्याचप्रमाणे 2014च्या 15च्या निवडणुकीमध्ये 30 कर्ज मर्यादा 10 लाख रुपये केले। हे करीत असताना आम्ही लग्न अनुदान, मयत अनुदान या सभासदांना जास्तीत जास्त फायदा होईल यासाठी अनुदानामध्ये वाढ केलेली आहे। त्याचप्रमाणे सभासदांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्यावर जे कर्ज असायचे त्या कर्जाचा बोजा त्या कुटुंबावर त्या सभासद होत असताना आम्ही त्या कर्जाचा बोजा त्या परिवारावर होऊ नये म्हणून आम्ही अपघाती विमा 10 लाखाचा केला। या 10 लाखाचा विमाचा फायदा सर्व सभासदांना झाला। ज्या सभासदांचा 3 ते 4-5 लाख रुपये कर्ज असतात त्याची वसुली करून बाकीचे जे वेळेची रक्कम असते 7 ते 8 लाख रुपये या सभासदाच्या परिवाराला मिळाले। हे करीत असताना जो जामीनदार होता त्या जामीनदाराला सुद्धा एक संरक्षण मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे आज आम्ही 2014च्या निवडणुकीमध्ये साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीची जी साईज्योत इमारत आहे या इमारतीचं बांधकाम आम्ही चालू केल्यानंतर आज ते कामकाज जवळजवळ 80% झालेलं आहे। या 80% बांधकाम करत असताना आम्ही ज्या स्वतंत्र इमारत फंड नव्हता या इमारत फंडासाठी आम्हाला स्वतंत्र गुंतवणूक करावी लागली। या गुंतवणूक करत असताना आम्हाला सर्व शासकीय परवानगी घेऊन आम्ही 2.25 कोटी रुपयाची गुंतवणूक करून आज ती इमारत पूर्णत्वाकडे जात आहे। असे असताना प्रशासकीय मंडळाच्या 8 महिन्याच्या कालामध्ये इमारतीसाठी कुठलाही इमारत फंड किंवा इमारतीमध्ये गुंतवणूक न केल्यामुळे इमारतीचा जो मागील जो गुंतवणूक आहे तो पूर्ण संपलेला आहे। प्रशासकीय मंडळाच्या गलथान कारभारामुळे या आज इमारत थांबलेली बांधकाम जे थांबणार आहे या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे प्रशासकीय मंडळ असून या प्रशासकीय मंडळाच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा बँकेचं कॅश क्रेडिट जवळजवळ 12.5 कोटी रुपये आहे। ज्यावेळेस प्रशासकीय मंडळ येण्याच्या अगोदर माझं संचालक मंडळ असताना जिल्हा बँकेचं कर्ज 8.5 कोटी रुपये होतं। असे असताना प्रशासकीय मंडळाने कुठल्याही संस्थेच्या कामाकडे लक्ष न देता आज जिल्हा बँकेच्या कर्जाची रक्कम 12.5 कोटी रुपये झालेली आहे। ही 12.5 कोटी रुपये जिल्हा बँकेची रक्कम झाली असली तरी सभासदांना कर्ज मर्यादा वाढवलेली नाही। मग हे 12.5 कोटी रुपये कुठे गेली हे मतदार त्यांना दिनांक 6 तारखेला मतदानातून दाखवून देणार आहे। आम्ही आता ज्या नवीन अजेंडा आमचा असा असेल की ज्या सभासदांना आम्ही 10 लाख रुपये कर्ज दिले आहे आज ते 10 लाखाचा आम्ही 15 लाख रुपये कर्ज करणार असून ज्या यापूर्वी 10,000 रुपये बिना व्याजाचं कर्ज आम्ही देत होतो ते 97 घटना दुरुस्तीनंतर ते कर्ज बंद झालेलं आहे।
आम्ही जनरल मीटिंगमध्ये सर्व ठराव करून शासकीय मान्यता घेऊन हे विषय जे बिनव्याजी कर्ज आहे ते 25,000 रुपये प्रत्येक सभासदाला मिळेल असं 25,000 रुपये रक्कम बिनव्याजी करणार आहे. त्याचप्रमाणे संस्थेची जी अर्धवट इमारत राहिलेली आहे ती इमारतीचं काम पूर्ण करणार आहे. आणि राहिला प्रश्न जो आहे तो आज संस्थेचे जे व्यवसायाचा आहे, ज्या संस्थेच्या व्यवसायाची आज नफ्याचं प्रमाण अतिशय घटलेलं आहे. नफ्याचं प्रमाण घटलं असल्यामुळे संस्थेची व सभासदांचे फार मोठं नुकसान झालेलं आहे. याप्रमाणे आम्ही पहिले सभासदांसाठी व संस्थेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी संस्थेच्या व्यवसायाकडे प्रामाणिकपणे व चांगलं काम करून संस्था भरभराटीला नेणार आहे. हे भरभराटीला नेत असताना ज्यावेळी संस्थेचा नफा वाढतो त्याचवेळी संस्थेला दिवाळी सभासदांना बोनस, कर्मचाऱ्यांना बोनस, त्याचप्रमाणे सभासदांना डिव्हिडंड, ठेवीवर व्याज, त्याप्रमाणे सप्रेम भेटवस्तू, संक्रांतीसाठी जी आज इतक्याप्रमाणे आम्ही जी भेटवस्तू दिलेली आहे ती भेटवस्तू सुद्धा आम्ही एक चांगल्या प्रकारे व चांगल्या किमतीची देणार असून पुढे भविष्य काळामध्ये सभासदांसाठी संस्थेसाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटिबद्ध आहे की संस्थेची भरभराट, सभासदाची भरभराट होण्यासाठी आमच्या साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या साई हनुमान पॅनाचे सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी आम्ही सर्व सभासदांना आग्रहाची व हात जोडून विनंती केलेली आहे.